योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा, जिल्हाधिकारी वसुमना पंत। आजचे जीवन हे धावपळीचे झाल्यामुळे मानव हा सतत मानसिक आणि शारीरिक तणावात असतो। त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे। यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे। योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला तर आपण निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले। जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत खेलो इंडिया शिक्षण विभाग आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जिल्हाधिकारी पंत बोलत होत्या। यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगीता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुद्दीन नदेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते। योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जागतिक स्तरावर योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे। रोज 1 तास आपण नियमितपणे योगा केला तर आपले आजार आणि मानसिक तणाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे सर्वांनी निरोगी जीवनासाठी योगासने करावी, असे आवाहनही त्यांनी केले। सर्वांना आज जागतिक योगा दिवसाची खूप खूप शुभेच्छा। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की योग आपण फक्त आजच्या दिवशी नाही, त्याला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून केलं पाहिजे। आपण सर्वांना माहीत आहे की आजच्या युगात आपण खूप स्ट्रेसफुल लाईफ सर्व लोक लीड करतात आणि त्याच्यात आपल्याला जर आपण योगासाठी 1 तास काढलं तर मला असं वाटतं आपल्याकडे भरपूर आजार आणि आपल्या जे मनाचा तणाव आहे ते आपण कमी करू शकतो। योग आपल्या भारताची पहचान आहे आणि आता भारताची पहचान जगभरात सर्वजण करतायत, तर आपण पण नक्की केलं पाहिजे। सर्वांना परत जागतिक योगा दिवसाची खूप खूप शुभेच्छा।